नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे। ही बातमी आहे 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भात। खरं तर केंद्रातील सरकारकडून जानेवारी महिन्यात 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे, पण अजून 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना काही झालेली नाही। मात्र येत्या काही दिवसांनी लवकरच नव्या 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे। यासाठी चर्चेची फेरी वेगवान होणार आहे। खरे तर नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारात वाढ होणार आहे। याशिवाय मागे भत्ता, घरभाडे भत्तासुद्धा वाढवला जाणार आहे। तथापि कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आणि भत्त्यामध्ये किती वाढ होणार हे सारं काही जेव्हा 8वा वेतन आयोग लागू होईल तेव्हाच स्पष्ट होणार आहे। पण मात्र नवीन 8वा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। ही अपडेट आहे विमा कव्हरच्या रकमेबाबत। नव्या 8व्या वेतन आयोगात विमा कव्हरची रक्कम किती वाढणार आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की सध्या स्थितीला जर एखाद्या सरकारी कर्मचारी कर्तव्याच्या वेळी मरण पावला तर त्याच्या कुटुंबाला केवळ 1,20,000ची विमा रक्कम मिळते। मात्र रक्कम गट एच्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे। उर्वरित गटासाठी ही रक्कम खूपच कमी आहे। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात नाराजीसुद्धा पाहायला मिळते। जर रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाला तर आता 8व्या वेतन आयोगामध्ये विमा कव्हरच्या रकमेमध्ये मोठी वाढ केली जाऊ शकते। सरकारी कर्मचाऱ्यांचा विमा कव्हर थेट 10 लाख ते 15 लाखापर्यंत वाढवण्याचा विचार केला जात असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे। खरं तर सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळते। केंद्राने 1 जानेवारी 1962 रोजी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण आणि निवृत्ती लाभ देण्याच्या उद्देशाने ही योजना लागू केली होती। जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुवातीला म्हणजे 1962 नंतर गट अ कर्मचाऱ्यांना 80 रुपयाच्या प्रीमियमवर 80,000 रुपये विमा संरक्षण मिळत असे, तर गट ब कर्मचाऱ्यांना 40 रुपयाच्या प्रीमियमवर 40,000 रुपये मिळत असे। गट क कर्मचाऱ्यांना 20 रुपयाच्या मासिक वर्गणीवर 20,000 रुपये आणि गट ड कर्मचाऱ्यांना 10 रुपयाच्या मासिक वर्गणीवर 10,000 रुपये विमा संरक्षण मिळत असे। 1990 वाढली रक्कम। 1990 साली महत्त्वाची सुधारणा करण्यात आली। विमा संरक्षणाची रक्कम वाढवण्यात आली। दुरुस्तीनंतर गट कर्मचाऱ्यांना 120 रुपयाच्या प्रीमियम अर्थात सबस्क्रिप्शनवर 1,20,000 रुपये विमा संरक्षण मिळू लागले। गट प कर्मचाऱ्यांना 60 रुपये सबस्क्रिप्शनवर 60,000 रुपये विमा संरक्षण आणि गट क कर्मचाऱ्यांना 30 रुपये सबस्क्रिप्शनवर 30,000 रुपये विमा संरक्षण मिळू लागले। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।